डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत 10. महापालिकेने घेतला मतदारांचा कौल. चवदार तळ्याचा दावा टाकण्याचा निर्णय झाला. चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी भरू द्यावे किंवा नाही याबद्दल महाड नगरपालिकेने मतदाराचा कौल घेणारी सभा दिनांक 23/11/1927 रोजी बोलावली. तेव्हा अस्पृश्यांना अनुकूल फक्त 7 मते मिळाली आणि प्रतिकूल 261 मते पडली. तटस्थ 13 जण राहिले. 361 लोकांनी अस्पृश्यास विरोध केला आणि अस्पृश्यांना पाणी भरण्याचा हक्क नाही असेच ठरावान्वये नमूद केले. महाडच्या स्पृश्य लोकांना कलेक्टरांच्या सूचनेमुळे त्यांच्यासमोर उभा झालेला कूट प्रश्नाला उत्तर मिळाले. त्यावरून त्यांनी महाडच्या कोर्टात डॉक्टर B.R. आंबेडकर व 4 इतर यांच्याविरुद्ध दावा दाखल करण्याचा निर्णय केला. 11. महाडच्या कोर्टात दावा दाखल. पांडुरंग धारप आणि इतर विरुद्ध डॉक्टर B.R. आंबेडकर व इतर हा दावा क्रमांक 405/1927 असा दिनांक 12 डिसेंबर 1927 रोजी नोंदविला. हा दावा प्रातिनिधिक स्वरूपाचा आणि ठराव व मनाई आदेश मिळण्यासाठी दाखल झाला. त्यानुसार चवदार तळे स्पृश्य लोकांचे खाजगी मालकीचे आहे. स्पृश्य लोकांनाच फक्त पाणी भरण्याचा अधिकार आहे आणि अस्पृश्य लोकांना पाणी भरण्याचा हक्क नाही असे घोषित करून तसा ठराव करावा आणि अस्पृश्यांना चवदार तळ्यावर जाण्यास कायमची बंदी करावी. त्याकरिता मनाई आदेश पारित करावा अशी दाव्यात विनंती करण्यात आली. 12. महाड कोर्टाचा अंतिम मनाई आदेश. महाडमध्ये बंदोबस्त चवदार तळ्याच्या दाव्यात तात्पुरता मनाई हुकूम मिळण्याकरिता अर्ज देण्यात आला. अंतरिम अर्जाची सुनावणी होऊन 14 डिसेंबर 1927 रोजी अस्पृश्यांना चवदार तळ्यावर जाण्यास मनाई करणारा आदेश महाड कोर्टाने दिला. हा आदेश भाग 3 मध्ये देण्यात आला आहे. त्यानंतर कलेक्टर हुड, जिल्हा पोलीस अधीक्षक फॅरेंट हे महाड येथे तळ ठोकून होते. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महाड शहरात हत्यारी पोलीस ठेवून बंदोबस्त करण्यात आला. कलेक्टर हुड व DSP फॅरेंट हे दोघे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून 25 डिसेंबरच्या सत्याग्रहाच्या घटकेची वाट पाहत होते. सत्याग्रहाची तयारी तितक्याच जोमाने सुरू होती. मानवमुक्ती सत्याग्रह परिषदेची जय्यत तयारी. सत्याग्रह कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सत्याग्रह पार पाडण्यासाठी 15 दिवस अगोदरपासून तयारी सुरू होती. भाई अनंतराव चित्रे सर्व व्यवस्था पाहत होते. सत्याग्रह परिषदेच्या सभेसाठी कुठेही जागा मिळणार नाही असे नियोजन स्पृश्य लोकांनी केले. परंतु भाई अनंतराव चित्रे यांच्या बुद्धिकौशल्यामुळे त्यांचा डाव फसला. फतेहखानच्या जागेवर विशाल मंडप. अनंतराव चित्रे यांची कुशलता आणि सुरेंद्रनाथ तथा सुरबानाना टिपणीस यांच्या प्रयत्नाने फतेहखान देशमुख यांनी सत्याग्रह परिषदेसाठी आनंदाने जागा दिली. या जमिनीवर विशाल मंडप उभारला. मनुस्मृती दहनासाठी वेदी तयार करून तिचा शृंगार केला. मंडपामध्ये गीतेतील वचने, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत रामदास यांच्या अभंगातील वचने लिहिलेली फलके लावण्यात आली होती. जसे 1. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, नका करू गर्व, उंचियाती मिळुनी सर्व, शुक्र शोणिताच्या खाणी, तुम्हा आम्हा एकची योनी. 3. सर्वांभूती भगवंत परिपूर्ण, सर्व दया हे ज्ञानभूषण, हे विश्वास न मनी जयाचे मन, तो एक मूर्ख जाणावा. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.